नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 9वा अध्याय याचे आपण पठण करणार आहोत. या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ भक्तांच्या मनातील शंका दूर करतात आणि खऱ्या अर्थाने श्रद्धेने केलेली गुरुसेवा कधीही वाया जात नाही हे सांगतात. गुरु हे केवळ व्यक्ती नसून साक्षात ते परमेश्वराचे स्वरूप आहे. जो भक्त निस्वार्थ भावनेने गुरूंची सेवा करतो त्याच्या जीवनातील संकटे हे गुरु दूर करतात असं या अध्यायामध्ये म्हणजे गुरुचरित्रातील 9वा अध्याय यामध्ये सांगितलेली आहे. चला तर मग आज आपण या अध्यायाचे पठण करू. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सिद्ध म्हणे नामधारक पुढे जाहले अति कवतुक तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरूंचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार दिव्यगती आचरती त्रैमूर्ती आपण तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रधूत नित्ये उनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझे भक्तिसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरूंचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवितसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी अंगण झाडी प्रोक्षण करी नित्यनेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत मास वैशाखा क्रीडा करीत नदीतून निका आला राजा म्लेच्छे रजक होता नमस्कारित शब्दे झाला अतिदुच्छित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत वळिली त्याची मनवासना तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछासे भोगावयासी राज्यपद तमोवृत्ती तुष्टवाया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म होसी भेटी देऊ अंतकाळासी कारणासे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता ओ भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी अवतार होऊ परियेसी वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती
ऐसे तया संभोकुनी निरोप देती जाई म्हणुनी रजकलय लावुनी चरणी नमन करीतसे तयावेळी निरोप देताची तैवेळी त्यजिला प्राण तात्काळी जन्म झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी प्रख्यात इतकिये झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात जाहली परियेसा ऐसे किती दिवसवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथे आश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती निर्मळ कुरवक्षेत्र अंतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानन्दगमनं नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्री गुरुदेव दत्त भक्त हो हे श्री गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचे आपण आता पठण केले. हा 9वा अध्याय आपल्याला काय सांगतो की गुरूंवर अखंड श्रद्धा ठेवणाऱ्याला कधीही काहीही कमी पडत नाही. हे गुरु त्याला जे हवे ते प्राप्त करून देतात. एवढी शक्ती एवढी ऊर्जा ह्या गुरूंपाशी असते. ते कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाही. गुरुचरणी संपूर्ण समर्पण सेवा आणि भक्ती हेच आपलं धन आहे. आता या